सीमा कदम. विषय आहे गणित भाग 2, इयत्ता 9वी, त्रिकोण, ट्रायंगल्स. त्रिकोण यामध्ये मागील भागामध्ये आपण लंब दुभाजकाचे प्रमेय, कोन दुभाजकाचे प्रमेय आणि त्रिकोणाच्या बाजू व कोन यांच्या असमानतेच्या गुणधर्मांबाबत माहिती घेतलेली आहे. आज आपण समरूप त्रिकोण व या त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. पुढचा भाग आपण बघणार आहोत समरूप त्रिकोण. आता या ठिकाणी तुम्हाला या दोन आकृत्या दिसत आहेत. या दोन्ही आकृत्या काय आहे? सिमिलर आहेत. त्यांचा आकार समान आहे, मात्र त्या एकमेकींशी तंतोतंत जुळत नाही. सो सिमिलर फिगर्स. आकार सारखा असणाऱ्या परंतु मापे भिन्न असणाऱ्या आकृत्यांना समरूप आकृत्या असे म्हणतात. आता बघा, हे चित्र मी तुम्हाला दाखवलं, हा फोटो दाखवला, हा फोटो. आता हे एकाच व्यक्तीचे फोटो आहेत, सेम फोटो आहेत, फक्त आकार त्यांचा लहान मोठा आहे. ही एक आकृती आहे, दिस इज वन फिगर, आणि हे दुसरं एक फिगर आहे. या दोन्ही आकृत्या बघा काय आहेत? सारख्या आहेत, मात्र त्यांचा आकार भिन्न आहे. प्रत्येक चित्र आता तुम्ही बघितलं, त्या दोन आकृत्या समजा आपण म्हटल्या तर आकृत्यांचा आकार आपल्याला सारखा दिसतोय, मात्र त्या आकृत्या लहान मोठ्या आहेत, म्हणजेच त्या एकरूप नाही. पृथ्वी आणि ही छोटी, मग दोन्ही सारख्याच आहेत, फक्त त्यांचा आकार लहान मोठा आहे. तर दोन आकृत्यांचा आकार सारखा असणाऱ्या परंतु त्यांची मापे भिन्न असणाऱ्या आकृत्यांना समरूप आकृत्या असे म्हणतात. थोडक्यात समान रूप असलेल्या आकृत्या त्यांना आपण समरूप आकृत्या असं म्हणतो. बघा, वर्तुळ, चौकोन, आयत या आकृत्या सारख्या आहेत. दोन वर्तुळच समरूप आकृत्या आहेत, चौकोन समरूप आकृत्या आहेत, आयत समरूप आकृत्या आहेत. बघा, त्या तंतोतंत जुळत नाहीत. बघा, तंतोतंत जुळत नाहीत, परंतु त्या काय आहेत? लहान मोठ्या आहेत, म्हणजे त्या एकरूप नाहीत, परंतु त्यांचा आकार सारखा आहे आणि म्हणून यांना आपण समरूप आकृत्या असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण दोन आकृत्यांमध्ये समरूपता हा गुणधर्म आता बघणार आहोत. समरूप त्रिकोण. त्रिकोण ABC घेतला आणि दुसरा त्रिकोण PQR घेतलेला आहे. आता हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणांमध्ये समरूपता आपण बघणार आहोत. बघा, 5 सेंटीमीटर, BC 4 सेंटीमीटर आणि AC 6 सेंटीमीटर. AB, BC, AC ची आपल्याला माप दिली आहेत. या ठिकाणी PQ 10 सेंटीमीटर, QR 8 सेंटीमीटर आणि PR 12 सेंटीमीटर. आता AB आणि PQ चं आपण गुणोत्तर घेतलं. AB/PQ इज इक्वल टू काय संबंध दिसतोय बघा तुम्हाला? तसंच BC/QR आणि AC/PR. बघा, हे आपल्याला काय दिसते? दुप्पट दिसतंय. म्हणजेच किती दिसतंय? ह्यांच्यामध्ये आपण जर गुणोत्तर बघितलं तर 1/2 आहे. AB/PQ इक्वल टू 1/2. BC/QR घेतलं तर ते सुद्धा गुणोत्तर आपल्याला 1/2 दिसतंय आणि AC/PR हे गुणोत्तर आपल्याला 1/2 दिसतंय. बरोबर? म्हणजेच या ठिकाणी या त्रिकोणाच्या या संगत बाजू ज्या आहेत ह्या आपल्याला एक प्रमाण निश्चित दिसतायत, या प्रमाणात आहे. म्हणजेच AB/PQ इक्वल टू BC/QR इक्वल टू AC/PR इज इक्वल टू हाफ.
म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. हा समरूप त्रिकोणांचा पहिला गुणधर्म आहे. संगत बाजू प्रमाणात असतात, मात्र ही एकाच एक संगती असणं आवश्यक आहे. आता कोण बघूया. बघा, A 70 अंश, B 80 अंश आणि C चं माप आहे 30 अंश. कोण P चं माप 70 अंश, Q चं माप 80 अंश आणि R चं माप 30 अंश. तिन्ही त्रिकोण ABC च्या 3 कोनांची माप आणि त्रिकोण PQR च्या तिन्ही कोनांची माप तुम्ही निरीक्षण करा. काय दिसतंय? येस, ही माप समान आहेत. म्हणजेच कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R. म्हणजेच समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. लक्षात ठेवा, बाजू प्रमाणात असतात, मात्र कोण जे आहेत हे एकरूप असतात. कोण काय आहेत? एकरूप असतात. तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR दिलेलं असेल तर कसं लिहितो आपण? समरूपतेचं चिन्ह वापरून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. हे जे चिन्ह आहे याला समरूपतेचं चिन्ह असे म्हणतात. हे समरूपतेचं चिन्ह आपण असं काढतो. आता त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्याच्या आपण काय शिकलो? संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच एकाच एक संगतीने बघा, AB PQ, AB अपॉन PQ हे गुणोत्तर आपल्याला समान मिळणार आहे. त्यानंतर BC अपॉन QR ही बाजू या पण प्रमाणात असणार आहेत. आणि तिसरं AC अपॉन PR या पण प्रमाणात असणार आहे. म्हणजेच काय झालं? बाजू संगत बाजू प्रमाणात असतात आणि कोण A एकरूप कोण P, कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R. म्हणजेच कोण जे आहेत संगत कोण एकरूप असतात. लक्षात ठेवा, दोन त्रिकोणांचे संगत कोण समान असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात आणि दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. आता या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत आणि त्या त्रिकोणात दाखवलेल्या माहितीचं निरीक्षण करून आपल्याला काही बाजूंची लांबी दिलेली नाहीये ती काढायची आहे. आता आपल्याला दिसतंय बघा, आपण त्रिकोणाला नावं देऊन घेऊ, ABC आणि PQR. आता त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आपल्याला माहिती आहे. कोण A कोण P चं माप समान आणि कोण B बरोबर कोण Q दिलेला आहे आपल्याला, कारण B आणि Q हे 90 अंश आहे, A आणि P हे एकरूप दिलेले आहेत, समान दिलेले आहेत. आणि म्हणून तिसऱ्या कोनाचं माप म्हणजेच कोण C एकरूप कोण R आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण कसे आहेत? तिन्ही त्रिकोणांची माप समान, म्हणजेच हे समकोन त्रिकोण आहे. आता हे समकोन त्रिकोण म्हणजेच त्यांच्या बाजू प्रमाणात आहेत. म्हणून AB अपॉन PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. आता आपल्याला हे AB upon PQ equal to BC upon QR equal to AC upon PR आपण काढलं. किमती घालूया. AB म्हणजे 3 upon PQ equal to BC 4 QR 6. नेक्स्ट AC काढायचं आहे आणि PR दिलाय 7.5. आपण आता एक एक ही इक्वेशन घेऊ. 3 upon PQ equal to 4 upon 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन 18 is equal to 4 PQ. Therefore PQ is equal to 18 by 4. 4 1 जा 4.
भाग लावा, 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. Therefore PQ is equal to 4.5. आता AC काढण्यासाठी पुन्हा आपण हे इक्वेशन घेऊ. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 7.5 equal to 6 into AC. AC is equal to 4 into 7.5 upon 6. या ठिकाणी हा गुणाकार करून घेऊ आपण. 30 upon 6 equal to AC and therefore AC is equal to 5. So AC 3 centimeter and PQ 4.5. Sorry, AC 5 centimeter. AC is equal to 5 centimeter. दोन समरूप त्रिकोण दिलेले आहेत. त्यांचे संगत कोन आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहायची. आकृती काढून घेऊ. XYZ समरूप त्रिकोण एलिमेंट. एकरूप असणारे संगत कोन. आता एकास एक संगती आहे असे आपण म्हणूया. आणि कोन X एकरूप कोन L. त्यानंतर कोन Y एकरूप कोन M. आणि तिसरा कोन Z एकरूप कोन N. तर संगत बाजूंची गुणोत्तरे काय येतील? XY upon LM is equal to YZ upon MN is equal to XZ upon LN. त्रिकोण XYZ मध्ये XY 4 सेंटीमीटर, YZ 6 सेंटीमीटर, XZ 5 सेंटीमीटर, XYZ समरूप त्रिकोण PQR. PQ बरोबर 8. तर त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजू काढा. दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊ. XY 4, YZ 5, XZ 5, YZ 6 आणि PQ बरोबर 8. त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR दिलेला आहे आणि म्हणून त्याच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. आपण लिहूया XY upon PQ equal to YZ upon QR is equal to XZ upon PR. किमती घालूया. 4/8 PQ किती आहे? 8. 6 upon QR हे आपल्याला काढायचं आहे. QR आपल्याला माहिती नाही आहे. आणि XZ म्हणजेच 5/PR. पहिलं आपण समीप 2 हे घेऊ. 4/8 equal to 6/QR. तिरकस गुणाकार 4 into QR equal to 8 6 48. QR equal to 48 upon 4. Therefore QR is equal to 12 centimeter. दुसरं 6/QR. या ठिकाणी 6/12 घेऊन पण तुम्ही करू शकाल किंवा आता 4/8 equal to 5 upon PR आपण घेऊ. पुन्हा तिरकस गुणाकार 4 into PR equal to 5 into 8 that is 40. Therefore PR is equal to 40/4. Therefore PR is equal to 10 centimeter. त्रिकोण PQR च्या बाजू QR वर S हा बिंदू असा आहे. तर सिद्ध करा PQ plus QR plus RP. PQ plus QR plus RP is greater than 2PS. आता त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. आपण पहिला त्रिकोण घेऊ. त्रिकोण PQS हा त्रिकोण. तर बघा PQ अधिक QS is greater than PS. तिसऱ्यापेक्षा दोन बाजूंची बेरीज जास्त असते. पहिला आपण घेतलं. आता त्रिकोण PSR मध्ये SR plus PR is greater than PS. दुसरं. आता आपण 1 आणि 2 वरून बेरीज करू. Therefore PQ plus QS plus SR plus PR is greater than PS plus PS. आणि म्हणून PQ plus QS plus SR plus PR is greater than PS plus PS म्हणजे 2PS. पण QSR बघा S हा बिंदू Q आणि R च्या दरम्यान आहे. सो QS plus SR म्हणजेच काय येणार? QR
Therefore, PQ plus QR plus PR is greater than 2PS. तर अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलेले आहे त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्माच्या सहाय्याने. आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक यू.